नमस्कार मित्रांनो, पीक विम्याबाबत एक अपडेट आहे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्याबद्दलची माहिती आहे। मित्रांनो, आपण ही सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्याला पीक विम्यासंदर्भात माहिती असेल, कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे किंवा कांदा असेल, अशी नवनवीन शासनाचे JR असतील, अशी नवनवीन माहिती आणत असतो। तर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला सविस्तर माहिती काय आहे आपण बघूया। तर मित्रांनो, चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यात यावी। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधीत कारणे न देता अपात्र ठरविले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासंदर्भात 31 ऑगस्टपर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। मंत्रालयात चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी पीक विमा संदर्भात संबंधित कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा कृषी मंत्री मुंडे यांनी घेतला आहे। यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना कंपनी प्रतिनिधींना दिल्या। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023चे 119 कोटी तर खरीप हंगामातील 55 कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित 127 कोटी 74 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे। याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी यांनी श्री मुंडे यांचे आभार मानले आहेत। श्री मुंडे म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल विमा कंपनीकडे एकूण 3,50,969 शेतकरी अर्जाद्वारे सहभागी झाले आहेत। विमा कंपनीने 3,41,233 पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरित करावा, तसेच मानवी दृष्टीने आणि अपात्रतेची कारणे वेळेत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित 9,736 शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी। त्यांना भरपाईपोटी 208 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। त्यापैकी 80 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून 127 कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 2051 शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त असून 2030 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले आहे। ज्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले नाही त्याची कारणे तात्काळ सादर करावीत। तसेच अपात्र ठरविलेल्या 1318 शेतकऱ्यांनाही भारतीय कृषी विमा कंपनीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी। दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपन्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा संबंधितावर कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री मुंडे यांनी दिल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याकडून पीक विमाबाबत हरकती दाखल करण्यास 73 तासापेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून 31 ऑगस्टपर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत, अशी ही माहिती आहे। मित्रांनो, असंच सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळो हीच प्रार्थना आणि प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ व्हावा एवढीच शासनाला ही विनंती। मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली आपण नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।